आपण आता चाललेलो आहोत भात कापायला. तर आमचं भाताचं शेत खूपच लांब आहे दऱ्यामध्ये, त्यामुळे त्या रस्त्याने आपल्याला चालत जावं लागतं. तर माझ्यासोबतच श्रद्धा, आत्या आणि श्रेया. तर आमची माणसं आधीच गेलेली आहेत, त्यांना आम्ही जेवण बनवून घेऊन चाललोय. तर हा जो रस्ता दिसतो तो आधी मातीचा रस्ता होता, आता चांगला रस्ता बनवलेला, त्यामुळे जायला काही प्रॉब्लेम नाही. तर हा बघा, हा जरी रस्ता चांगला केलेला असला तरी खूपच वळणावळणाचा रस्ता आहे, त्यामुळे चालताना देखील सांभाळून चालावं लागतं, कारण खाली खोल दरी आहे. आणि हा आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर, छोटी छोटी पाखरं, फुलपाखरं, पक्षी सगळेच इथे बघायला मिळतील. तुम्ही बघू शकता, तुम्हाला पक्ष्यांचे आवाज आय डोंट नो येत आहेत की नाही, पण आम्हाला तर ऐकू येत आहेत. तर हे बघा, हे कसं रस्त्याचं एकदम वळण आहे. ह्या वळणाने अगदी खाली रस्ता जातो. हे बघा, इथून पुढे जाताना समोरून जो रस्ता जातो तिथून आपल्याला चप्पल काढावी लागते. कारण असं की इथून जे ओढ्यावरचं पाणी वाहतं ते खालच्या ओढ्याला जाऊन मिळतं आणि त्याच पाण्याने देवाला आंघोळ घातली जाते, त्यामुळे इथे चप्पल घालून जात नाहीत. त्यामुळे आता इथून आपल्याला हातात चप्पल घेऊन जावं लागतं. हे बघा, आत्या पण चाललेलं आहे, श्रद्धा पण पायात चप्पल न घालता चालली आहे, मी पण तशीच चाललेली. त्यामुळे इथून अर्ध्या रस्त्यावर थोडा पुढे जाईपर्यंत आपल्याला चप्पल काढूनच जावं लागतं. हा, आता इथे आपण घालू शकतो चप्पल, इथून ओढा संपतो. आणि श्रद्धाला जास्तच हौस आहे, त्यामुळे ती हातातच घेऊन चालली आहे चप्पल. ह्या आमच्या आत्या सकाळपासून जेवण करतात. जेवण बनवली, भात केला, कालवण केला, भाकऱ्या केल्या, चपात्या केल्या, भाजी केली, वडे केले. आणि आता आम्ही चाललेलो आमच्या माणसांना जेवण घेऊन. हा, हे बघा, ही जी श्रेया चालली आहे तिच्या हातात आहे कालवणाची किटली. कसला चमचा, जाऊ दे, आता हाताने कालवण घेऊ आपण वाढून. ही बघा श्रद्धा कशी उडतीये. हा, तर मी तुम्हाला बोलले होते की साईडला दरी आहे, तर ह्याच साईडला ती दरी आहे, अगदी रोडच्या कडेला पूर्ण खाली दरी आहे, त्यामुळे जाताना सांभाळून जावं लागतं. ही बघा, रस्त्याने मस्त छान छान फुलझाडं सुद्धा आहेत. जास्तीत जास्त औषधी वनस्पती पण इथे जंगलात मिळतील आपल्याला, पण आता औषधी कोणत्या, बिना औषधी कोणत्या त्या तर माहिती नाही आहेत. इथे लोकांचे फाट्यांचे भारे लावलेले आहेत. हा, हे बघा, हे एक झाड किती सुंदर दिसतंय. हे कोणतं औषधी झाड आहे आत्या? फांगोळे. ह्याचा काय काय उपयोग होतो? अजून जखमेवर पण लावतात ना? हा, आणि जखम झाली असेल तर लावतात ना? ओके ओके, चला आता पुढे बघूया आपण. अच्छा, पानं अशी तोडायची, हा, आणि त्याला असं करायचं, मळायचं. हा, मग ती चिकट आहे ना, हा, हा, ते असं जखमेवर लावायचं. हा, का जखम लगेच बरी होते. हे आपलं हिरडीचं झाड आहे. ह्याला हिरड्यासारखं छोटं फळ असतं, ते खोकल्यावर खूप गुणकारी असतं. ही बघा, ही कुरडूची भाजी, औषधी झाडे. अच्छा, अजून? हा, हा, आयुर्वेदिक आहे. तर हा बघा, अगदीच वळणाचा रस्ता आहे, एकदम सरळ खाली जातो, त्यामुळे चालताना देखील सांभाळून चालवावं लागतं. ही बघा, साईडला दरी आहे, घनदाट असं जंगल आहे. हे बघा, ह्या रस्त्याने आपण आलो आता खाली चाललोय. हे बघा, इथे मस्त छान छान फुलपाखरं पण आहेत, ते किडे पण आहेत, पाखरं पण आहेत.
आता श्रद्धाचे पाय दुखायला लागलेत म्हणून ती चप्पल काढून चालते. इकडे बघ ग. हा चांदीचं झाड, ह्याला बोलतात चांदीचं झाड. ह्याची पानं जेवढ्यासाठी वापरतात, म्हणजेच इकडची लोक चांदीच्या ताटात जेवतात. आणि हे इथलं सर्वात जुनं आणि मोठं आंब्याचं झाड. मस्त गोड गोड आंब्यासारखे संपतात. हे आहे वनदेवाचं जंगल. इथे आपण शेकरू पण बघू शकतो. शेकरू पण असतात इथे, पण आता आपल्याला दिसणार नाहीत कारण कुठे गेलेत ते आपल्याला पण असतात इथे. आम्ही एकदा ह्या झाडावर बघितलं. अच्छा, त्या पाण्याचं. अच्छा, हे बघा, हे आहे ते निरगुडीचं झाड. ती बघा अशी पानं असतात त्याची. तर आता सपाट रस्ता चालू झालेला आहे कारण रोडचं काम इथपर्यंतच केलेलं आहे. पुढे तर आता नेहमीसारखा आपला मातीचाच रस्ता आहे. तर इथून चालू झाला आपला मातीचा रस्ता. हे बघा, छान छान फुलं दिसतात आपल्याला, सुंदर सुंदर. किती छान दिसतात. निसर्गरम्य. तर आता श्रद्धाने घेतलेलं आहे भाकरीचं पिशवी आणि चालली आहे घरी. दमली ती. हे आमचं कालवण. हा बघा, हा डोंगर आम्ही आता उतरून आलेलो आहोत. आता चाललोय पुढे. आता इथून एकदम छोटीशी अशी पाऊलवाट चालू होते. इथून आपल्याला इथे दगडांच्या छोट्या छोट्या पायऱ्या केलेल्या आहेत. त्या आपल्याला उतरत उतरत खाली जायचं आहे. हे बघा, अगदी इथे घनदाट जंगलासारखंच आहे. हळूहळू उतरून जायचं आपल्याला. हे बघा, हे बघा, हे येतात हळूहळू पायऱ्या उतरत उतरत. ही गेली श्रद्धा. हा, ह्या आमच्या आत्या हळूहळू सांभाळून सांभाळून येतात. चला तुम्ही पण स्टार्ट स्टार्ट. चाललेली आहे ती घेऊन पुणे, त्यामुळे स्टार्ट पण घेतलेला आहे. चला आपण जाऊया. तर आता आपण त्या छोट्याशा पावलवाटीमधून बाहेर आलेलो आहोत. हे बघा किती छान दिसत आहे ते. इथून आपण खाली आलेलो आहोत. आपण जाऊयात पुढे. इथे पायऱ्या केलेल्या आहेत दगडांच्या. उतरत उतरत खाली जायचं. तर इथे आहेत आता 2 रस्ते. तर एक राईट साईडला, एक लेफ्ट साईडला. आपण जातो लेफ्ट साईडला, सॉरी राईट साईडला जातो आपण. हे बघा किती छोटासा रस्ता. या छोट्या छोट्या रस्त्याने आपण आता चाललेलो आहोत. हा, आमची पूजा मॅडम गेली आता पुण्याला. नाहीतर ती आमच्या सोबत नेहमीच असते, पण आता तिचे पण पेपर आहेत त्यामुळे तिला जावं लागलं. आपण तिला भेटू नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण हा व्हिडिओ एन्जॉय करूयात. हे बघा अगदी छोटा असा रस्ता. इथून आपल्याला हळूहळू वाट काढत काढत जायचंय. हे बघा इथे मस्त छान फुलं आहेत.
हे बघा, इथून आपण वनदेवाचं मंदिर बघू शकतो. हे बघा, इथे मंदिर आहे. हे बघा, हे आहे वनदेवाचं मंदिर. हे बघा, इथे रस्त्यावर पेंढा टाकलेला आहे, त्यामुळे आपल्याला हळूहळू सांभाळून जावं लागेल, कारण कुठे मध्येच खड्डा आला तर आपण डायरेक्ट खाली. हे बघा कशा हळूहळू हात पकडून चाललेले आहेत दोघी. हे बघा, किती छान छान झाड आहेत. आता इथे पण आपल्याला चप्पल काढूनच जायचं आहे. हे बघा, हे बघा, इथे ओढा आहे. हा तोच ओढा आहे जो आपण वरती बघितला होता. त्याचं पाणी इथून वाहतं आणि ह्या साईडनं खाली जातं. हे बघा, हाच तो ओढा जो आपण वरतून वाहत मध्ये एकदा बघितला आणि इथून फायनली खाली वाहत जातो. थवा आहे. ते ब्लू मॉर्मोन जे फुलपाखरू इथे सापडतं तीच ही फुलपाखरं आहेत सगळी. ही श्रद्धा चाललेली आहे पाण्यातून. हे बघा, हेच ते फुलपाखरू. हे बघा, हे बघा, ते आता पुन्हा तिथे आलेले आहेत. श्रद्धा नको जाऊस. खूप सुंदर सुंदर फुलपाखरं. त्यांच्या जवळ गेलं का ते उडतात, त्यामुळे लांबूनच व्हिडिओ बनवते. आता ही फुलपाखरू हातात घेते. ओढ्याच्या पाण्यात हे छोटे छोटे मासे पण आहेत, एकदम छोटेसे आहेत. तर आपल्याला आता ह्या पाण्यातूनच जावं लागतं. आले मी हळूहळू. हे बघा, बटरफ्लाय खूपच सुंदर आहे, अगदी खूपच. आय जस्ट लव्ह इट. हे बघा श्रद्धा, हे बघा किती छान आहेत, अगदी रांगेत बसलेत. मला खूपच आवडलेत.
आता ही फुलपाखरं हातात घ्यायला बघते पण ती काही येत नाही येत. हे एकच बिचारा इथे हळूहळू उडत आहे. हे बघा किती किती सुंदर दिसतंय. तर ह्यांचाच व्हिडिओ करावा असं वाटतं. हेच ते ब्लू मॉर्मॉन बटरफ्लाय. आज ते आपल्याला इथे दिसलेलं आहे. ही बघा ही बसलेली आहे पाण्यात खेळायला. तर आता आपण पोचलेलो आहोत शेतात. हा बघा सुमित दिसतोय. हे कॅक्टसचं झाड आहे असं आपण बोलू शकतो. दिस इज कॅक्टस. सुमित का ते शेड घालून आले. आता ह्या गवतातून आम्ही रस्ता काढत काढत पुढे चाललेलो आहोत. फायनली आम्ही शेतात पोहोचलेलो आहोत. हा बघा सुजित हाय करतोय आणि इकडे बाकीचे लोक पण आहेत. आता एवढी सगळी माणसं कामाला लागलेली आहेत भात कापायला. ही बघा श्रद्धा, इकडे सुमित आहे, श्रेया पण लागली कामाला. हा सुजित हा नाही कापत ते. कापलं कापलं. इकडे बघ. दोन्ही हात चालत डावाय चालत उजवाय चालत. हा म्हणजे बघ ना डावेने लिहिता उजव्याने लिहिता उजव्याने खाता येतं डाव्याने खाता येतं. मग पहिली डावरीच होते ना मग मारून मारून परत ते उजवा हातावर आणते. मिरची खातो. पप्पा इकडे बघा. दोन दोन बोलायचं ना मला. कार असं आणलंय मी. आता एकदम स्पीडने कापता येतात. फटाफट 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 सगळं कापून टाकायचं. इकडे बाबा आहेत, इकडे सुमित आहे, मम्मी आहे. सकाळपासून आलेले आहेत. हे बघा सुरुवात होते सुजित पासून. सुजित, मग पप्पा, तिथे आत्या आहेत, मम्मी आहे, मोठी आई, इकडे आमचे बाबा आहेत. एकदम पटापट पटापट कापून टाकतात ते. आणि त्यांच्या जोडीला सुमे आहे. पटापट पटापट. श्रेया आणि श्रद्धा भात ठेवायला आहेत.
हे बघा बाबा किती स्पीड मध्ये कापतात आहे. पटापट पटापट काम होते. सुजित पण एकदम पटापट पटापट करते. सुम्या तर एकदम फुल स्पीड मध्ये. मम्मी बोलते उंदीर. आणि आता 10 मिनिटात हे शेत पूर्ण होऊन जाईल. एवढी माणसं कामाला आहेत म्हटल्यावरती. संपलं पण अगदीच थोडंसं उरलंय. हे बघा बाबा किती पटापट पटापट पुढे जातात. आता शेवटचं मम्मीने काढलेलं आहे. हा आता चालले लगेच दुसऱ्या शेताकडे. हे पूर्ण झालेलं आहे. चला बेस्ट लागतं श्रेया. ओके डन. हा इकडे सुजितने पकडलेली आहे खेकड. चला आपण ती बघूया कशी आहे ती. ही बघा एकदम मस्त आहे. मला पण पकडू दे. चालेल तुला. मला पण बसायचं. हे बघा आत्या मोठी आई सुजित जेवण घेऊन जात आहेत दुसऱ्या शेतात. सुजितने पकडलेला खेकडा आता आपण घरी जाऊन खाऊ भाजून. तर ह्या मॅडमने पकडलेला खेकडा जो तिला सुजितने पकडून दिलेला आहे. तिने फक्त असा पकडून ठेवलेला आहे. हा बघा आकर पाडला तिने खाली. आता सुम्याने पकडला. आता तो त्याला मोडणार तोडणार. चलो आता आपण जातो दुसऱ्या शेतात. तर इथे मस्तपैकी रेनकोट घातलेलं बुजगावणं लावलेलं आहे. हे बघा इथे मस्त पाण्याचे छोटे छोटे डबके डो आहेत. ह्याच्यात आपल्याला काय सापडेल काय माहिती काय असेल. हा बघा बुजगाव. आता सगळ्यांना पाणी देतात. आपण पाणी पिऊया. तर हे जे शेत आहे त्यात चिखल आहे जास्त. त्यामुळे इथे चप्पल घालून येणं काही काम नाही. त्यामुळे आपण बिना चप्पलाचं चाललेलो आहोत. श्रद्धा एक नंबर काम वाढवून ठेवतीये. श्रेया जमतंय का? हा बघा सुमित फटाफट फटाफट कापते आणि नेऊन ठेवते. रॉंग. मम्मी आता हातपाय धुवून आलेली आहे. दमली. आता कुठे जायचंय? हा आता चाललो जेवायला. ए सरळ धरा. तो भात जाईल सांडून पिशवीतच. चला आता खाना खाने को चलो. एक फोटो काढ. तर इकडे चाललेलं आहे फोटोशूट. मागे एक बुजगावणे त्याच्या पुढे एक बुजगावणे. सेम टू सेम. चला आता आपण हळूहळू चाललेलो झाडाखाली जेवायला. मस्त दमलो. आणि इकडे मस्त पिण्याचं पाणी आहे. सुमित पिण्यासाठी पाणी भरतोय. अगदी चवदार शुद्ध पाणी आहे. झालं का पाणी भरून? या पाण्याचं एक वैशिष्ट्य आहे की पाणी कधीच कमी होत नाही. आश्रयाकडून पाण्याचे गुणधर्म असं मला समजतं. आत्ता खाली हातपाय धुत आहेत आणि
आणि हे सगळे झाडाखाली सावली जेवायच्या तयारीतच आहेत. आम्ही पण जाऊ आता पाणी घेऊन. आव चला आता आपण जाऊया पाणी घेऊन. चल चला चला. चला आता मी जेवायला सुरुवात केलेली आहे. तर हे आमचं स्पेशल जेवण, भात, भाकरी, कालवण, वडे. सगळ्यांनी वडे खायला सुरुवात केलेली आहे. सुजित कशात वडे? पोरांना दे ना संगीताबाईला. सगळ्यांना दिले या पट करायची मन नको वडे. बाबा वडे कसे आहेत? ओके. पोरांनो चप्पल काढून बसा खाली. हे आमचं कालवण आणि इथे खेकडा आलेला आहे जेवायला. चमच्याने आणला का नाही? श्रेया कसं आहे जेवण? मस्त. बाबा एक नंबर. पप्पा जेवण कसं आहे? मम्मी जेवण वाटते. आत्या मोठे कांदा कापतात, आत्या खातात. आणि ही श्रद्धा. हा हे आमचं वनभोजन चालू आहे मस्त शेतातल्या शेतात. आणि आमच्या जोडीला हा खेकडा पण आहे. झाली म्हणा शेतात कांदा भाकर खातो आम्ही. मोठे आहे म्हणतात. अरे 1,500 मध्ये शॉपिंग करायची. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे दिलेत 1,500 रुपये. त्याच्यात भागतं का तुमचं सध्या? मला 1,000 रुपये आला. मला पण नाही आला. तू बोल ग भेटत ना? मला भेटलंय. किती भेटलं? मला भेटलं 7,500. काय केलं 7,500? काय करतो? 7,500चं काय केलं तुम्ही? 7,500चं खायला नाही लागत काय म्हणा दर महिन्याला 100 रुपये किलो कांदे. आणि मग तुम्ही खुश आहेत का? नाही. दीदी कसं आहे जेवण? अजून लसूण झाला 100 रुपये पाकिट. अजून मटण झालं 940 रुपये. मटण झालं काय काय खायचं आम्ही? कमीत कमी 10,000 तरी महिन्याला. खोबरं बिबरं ताई तुझी काय मागणी आहे? तेल फेकर बिळात. सरकारने महागाई कमी करावं. दीदी तुझं काय मत आहे यावर? जे लाडके बहिणीला पैसे देतात ते द्यावात का नाही द्यावात तुमच्या मनात? बाबा ते पैसे नको पण महागाई कमी झाली काय? असं म्हणणे तुमचं? खेकडा. बरं. खेकडा ते आम्ही 4,000 रुपये देणार. मग तुम्हाला 4,000 परवडणार का 1,500 परवडणार? बाबा काय म्हणणं आहे तुमचं यांच्यावर? यांना 1,500 रुपये जे मिळाले त्यांच्यात महिलांचं भागतं का? काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? आत्या काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? यांना पैसे आलेले नाहीत. मग तुम्हाला पैसे आलेत का? फोटो मारून घेऊ 2-4 आता. काय शूटिंग झाल्यानंतर फोटो मारून घेऊ 2-4. काय बोलता बाबा तुम्ही? या सगळ्या सरकारच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. यांना 1,500 रुपये कायला आलेत तर कायला आलेच नाहीत. काहींचं असं म्हणणं आहे का आम्हाला परवडत नाही, महागाई जास्त झाली, सरकारने महागाई कमी करावी आणि जे पैसे देतात ते नाही दिले तरी चालतील एक वेळ, पण महागाई कमी करावा आणि सर्वसामान्यांच्या खिशाला जळ बसणार नाही असं या सरकारने करावं असं या महिलांचं म्हणणे आहे. तरी आता तुम्ही या महिलांची प्रतिक्रिया ऐकावी, काय म्हणतात ते बघा. बोला. पहिल्यांदा आपण मोठ्या इकडे जाऊ. काय म्हणणं आहे तुमचं?
आमचं म्हणणे सरकारने महागाई कमी करावी. मोठ्याला लागली फोटो काढ बसतात ते पण आता तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही. मम्मी तुझं काय म्हणणं आहे? आमचं पैसा आला नाही तर पैसे काढून टाका ना. आपण मगाशी हे सगळं भात कापून ठेवलेलं होतं. हे होतं दऱ्यातलं भात. आता आपण चाललेलो आहोत मळ्यातलं भात कापायला. तर चला जाऊया. पाऊल वाटेने चाललेलो आहोत. तरी आता मळ्याला जायला अर्धा ते 1 तास लागेल. तिकडे जाऊन परत भात कापायचं, मग रिटर्न यायचं. हे बघा इथे खाली किती खोल दरी आहे आणि पाण्याचा आवाज पण येतो. हे बघा हा आहे देसी जुगाड. त्याने काय येत नाही रे सुम्या? डुकरं येत नाहीत शेतात. तर हे आता आपल्याला घेऊन जायचं मळ्याला. पुढे आमचा ग्रुप लीडर चाललेला आहे सुजित. एवढा मोठा झेंडा त्याच्या हातात आहे. मागे श्रेयाच्या आत्यांच्या हातात आहे. हा सुबित भाऊ चाललेला आहे झेंडा घेऊन. किती लांब आहे. रस्त्याने चाललेले आहेत वरती हळूहळू. बघा इथे माकडं बसलेली आहेत. ही बघा माकडं अगदी रांगेत बसली आहेत एका मागे एक. ते आम्हाला बघतात, आम्ही त्यांना बघतोय. वा वा वा. तर आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. चला चला चला
चला आता आपण एका मागे एक रांगेत सैनिक चाललेले आहेत शेतातले. आता मी पण जाते, मी कशाला थांबू मागे. हे बघा, रस्ता नाहीये, रस्ता करून आम्ही चाललेलो. तर आता आपण एवढा भात कापून कंप्लीट केलेला आहे. थोडंसंच राहिलंय ते आता उद्या करूया. बाबांनी ते कंपाऊंड करून घेतलेलं आहे चांगल्यापैकी. हे बघा, श्रद्धा दमलेली आहे.